प्रेमाने बोला धन्यरंकारजी. ओम रामकृष्ण हरी. जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या एका सुंदर अभंगामध्ये स्वतःला झालेलं ब्रह्मज्ञानातून जे समाधान आहे ते व्यक्त करत असताना सांगतायत की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वारली या शब्दाखाली अंडरलाईन करून ठेवा. उजळले का म्हटलं? त्यांचं भाग्य काय झालं तर उजळलं. उजळलं म्हणजे ज्याप्रमाणे एखादी गृहिणी तांब्याचं भांडं असतं आणि पितांबरीनं घासून काढते तेव्हा ती सहज बोलते, काही छान उजळून निघालं ना. म्हणजे त्याच्यावर बसलेला राप सगळा निघून गेला. तसं तुकोबाराय म्हणतायत की उजळले भाग्य, माझ्या भाग्यावरती जो राप बसला होता अज्ञानाचा अंधकाराचा तो राप निघून गेला. ब्रह्मज्ञानाच्या पितांबरीनं सद्गुरूनं घासलं आणि खऱ्या अर्थानं उजळले भाग्य, माझं भाग्य असं उजळून निघालं. ते जसं तांबं चमकतं ना तसं माझं भाग्य उजळून निघालं. उजळले भाग्य, चमक आली त्याच्यावरती ज्ञानाची. उजळले भाग्य आता काय टेन्शन नाही आहे. अवघी चिंता वारली. आता मला कसलीच टेन्शन नाही आहे, काहीच नाही आहे, कारण समाधान मिळालं. अवघी चिंता वारली. वारली का म्हटलं तर एखादा व्यक्ती समजा वारला आहे, तो परत येतो का? परत येत नाही. तसं अवघी चिंता, अवघी म्हणजे संपूर्ण चिंता. 83,99,999 योनी पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात मला फिरावं लागत होतं. त्याची अवघी चिंता, संपूर्ण चिंता, अवघी म्हणजे संपूर्ण चिंता वारली. वारली म्हणजे आता पुन्हा ती चिंता मला येणार नाही आहे, कारण मला संपूर्ण समाधान मिळालं. हे कशामुळं शक्य झालं तर तुकोबाराय म्हणतात, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की संत कळाल्याशिवाय ग्रंथ कळत नाही आणि ग्रंथ कळाल्याशिवाय भगवंत कळत नाही. त्यासाठी पहिली स्टेप आहे संत कळायला पाहिजे. तसं तुकोबाराय म्हटले की चैतन्य बाबा म्हणजे संत माझ्या जीवनात आले आणि खऱ्या अर्थानं संत दर्शने हा लाभ, मला लाभ मिळाला आणि पद्मनाभ जोडीला. पद्मनाभ म्हणजे पद्म म्हणजे कमळ आणि नाभ म्हणजे नाभी. पद्माच्या म्हणजे कमळाच्या नाभीत असणारा विष्णूचा अवतार म्हणजे विष्णुमय जग, हे निर्गुण निराकार रूप मला कळालं. ब्रह्मज्ञानाच्या कमळात असणारा तो निराकार समजला आणि खऱ्या अर्थानं पद्मनाभ जोडीला. माझं आत्म्याचं मिलन परमात्म्याशी जोडलं म्हणतात. आणि आत्ता अशा अवस्था झाल्या तुकोबाराय म्हणतात की संपुष्ट हे हृदयपेटी, संपुष्ट हे हृदयपेटी करुणी पोटी साठवू. संपुष्ट हे हृदयपेटी, संपुष्ट म्हणजे आता मला काही शोधण्याची गरज नाही आहे. माझ्या आतमध्येच ईश्वर आहे हे मला समजलंय. माझ्या जवळच ईश्वर आहे हे मला समजलंय. कशाला जाता दूर, अहो इथेच पंढरपूर. ही अवस्था माझी आज झालेली आहे तुकोबाराय म्हणतात. आणि ते जे ब्रह्मज्ञान आहे, तो जो भगवंत आहे, तो माझ्या हृदयपेटीतच मी साठवलेला आहे. संपुष्ट हे हृदयपेटी करुणी पोटी साठवू. आणि पोटात तो आनंद साठवून ठेवलेला आहे म्हणतात तुकोबाराय. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. काय म्हटलं तुकोबाराय यांनी? तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तुकोबाराय म्हणतात की तो ठेवा अगोदरच माझ्याजवळ होता. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. मी फक्त जागा चुकलो होतो. चैतन्य बाबांच्या कृपेने ती मला जागा सापडली आणि मग कळालं की तुका म्हणे होता ठेवा, ठेवा तो आधीच होता. तो या भावा सापडला की या भावाला तो ठेवा सापडला तुकोबाराय म्हणतात. कशाने?
ब्रह्मज्ञानाने, ब्रह्मज्ञानाच्या इशाऱ्याने तो ठेवा सापडला. आणि ज्या वेळेला तुकोबारायांनी आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं त्या हरीला पाहिलं आणि खऱ्या अर्थानं पाहिल्यानंतर तुकोबाराय म्हणाले की पाहू जाता एक देव, तेने निर्मिले चराचर, सूर्यचंद्र तारे सारी त्याचीच लेकुरे, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्वा सांभाळितो, भावे भजा त्या देवा, तुका म्हणे सर्व सुखाचा ठेवा. त्या देवाला भजा म्हणतात तुकोबाराय. कधी म्हणाले? जेव्हा समयाचे सद्गुरू चैतन्य बाबा त्यांच्या जीवनामध्ये आले आणि खऱ्या अर्थानं आत्मज्ञानानं त्यांनी स्वतःला पाहिलं. आणि म्हणून तर म्हटलं की संपुष्ट हे हृदयपेटी, हृदयाच्या पेटीमध्ये असलेला भगवंत त्यांनी पाहिला, निहाळला. आणि पाहिल्यानंतरच खरं तर तुकोबारायांनी प्रमाण दिलं की चाले हे शरीर कोणाची ये सत्ये, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी, देखवी ऐकवी, देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुकू नये. एक नारायण तयाचे भजन चुकू नये. एक असणारा परमात्मा जो देहास्थिती पिंडी आणि ब्रह्मांडी पसारा निर्गुण निराकार रूपानं बाहेर पसरलेला आहे आणि देहामध्ये त्याच परमात्म्याचा निराकाराचा अंश आत्मा तुमच्या माझ्यामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात तो मला समजला. म्हणून तुकोबारायांचं वक्तव्य आहे की संपुष्टी हे हृदयपेटी करुणी पोटी साठव. तोच आनंद पोटामध्ये साठवून ठेवला आहे. आणि खरं तर जोपर्यंत आम्हाला ती ब्रह्मज्ञानाची खूण, ब्रह्मज्ञानाचा इशारा, ब्रह्मज्ञानाची जाणीव होत नाही ना बाबांनो, तोपर्यंत आमचा यहलोक आणि परलोक सेयला होणार नाही आहे. रामकृष्ण हरी.